ठीक आहे, आज आपण 2024 या पेपरमधील जितके काही प्रश्न आपल्याला सोडवणं शक्य आहे असे सर्व प्रश्न घेऊयात. तर 2024 TET पेपर 1 हा जर आपण पाहिला तर या पेपरमध्ये गणित या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरणे पाहूयात लगेच. TET पेपर 2024 गणित स्पष्टीकरणे आणि विशेषतः जे प्रश्न आपण ट्रिक्स वापरून सोडवू शकतात असे प्रश्न ट्रिक्ससह कसे सोडवायचे हे पण आपण आजच्या या झूम मीटिंगमध्ये समजून घेऊयात. तर TET पेपर 2024 यामधील काही प्रश्न आपण शॉर्ट्समध्ये सोडवून दिली होती. 91 आणि 92 हा आलेख या घटकावरचा प्रश्न आहे. तो आपण आलेख हा घटक शिकवताना ऑलरेडी सोडवून घेतलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 93 पाहूयात आपण. यामध्ये रोमन संख्येवर आधारित प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे पहा. m वजा d गुणिले x भागिले l, म्हणजे हे जर चिन्हामध्ये लिहिलं तर m म्हणजे काय, तर हे 1000 वजा 500 गुणिले 10 आणि भागिले 50. तर 1000 मधून 500 जरी वजा केले तर या ठिकाणी 500 राहतात. म्हणजे पुढे असं येईल 500 गुणिले 10 छेदामध्ये 50, 50 एक 50, 50 एक 50, शून्याला शून्य आणि 10 गुणिले 10 म्हणजे 100 आणि पर्यायामध्ये याचं उत्तर आहे सी. आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला हे जी चिन्ह आहेत हे चिन्ह कशी लक्षात ठेवायची, तर त्यासाठी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं मी. LCD माझा आणि माझा म्हणजेच m. तर l म्हणजे 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 आणि m म्हणजे 1000. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. प्रश्न क्रमांक 94 मध्ये आपणास एक वर्तुळ दिलेला आहे आणि या वर्तुळाचे समान असे 9 भाग केलेले आहेत. 1 2 3 तर हे 9 भाग आणि यापैकी काही भाग असे रंगवलेले आहेत, छायांकित केलेले आहेत, म्हणजे त्या भागाला रंग दिलेला आहे. आणि प्रश्न असा विचारलाय, न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक शोधा. न रंगवलेला भाग दर्शविणारा अपूर्णांक शोधा. आता न रंगवणारा सुरुवातीला आपल्याला एकूण मोजावे लागतील. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे एकूण आहेत 9. 9 पैकी 2 रंग दिलेले नाहीत, म्हणून न रंगवलेला हा जो भाग आहे ते उत्तर येणार आहे 2 अंश छेदामध्ये 3. जर रंगवलेला विचारला तर 7 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे त्याचं उत्तर येईल 7 छेदामध्ये 9.
यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 94. 94 झाला. यानंतर प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95 आहे, एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. 2 किलोमीटर व 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.2 मीटर अंतरावर झाड लावले तर रस्त्याच्या दुतर्फा एकूण जास्तीत जास्त किती झाडे लावावी लागतील. म्हणजे थोडक्यात प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. असा एक रस्ता आहे, या रस्त्याची लांबी आहे 2 किलोमीटर 560 मीटर. म्हणजे जर टोटल एकूण मीटरमध्ये जर लिहिलं तर 2560 मीटर इतकी लांबी आहे. आणि या ठिकाणी झाडं लावायचेत, अशी झाडं लावायचेत आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडं लावायचेत. ठीक आहे. आणि या दोन झाडातील अंतर हे दिलेलं आहे 6.4 मीटर. तर दोन्ही बाजूला अशी एकूण किती झाडं लावली जातील. आता जर आपण एका बाजूची झाडं काढली, आधी एका बाजूची झाडे, तर 2560 भागिले 6.4 मीटरनं भागायचंय. छेद जावा म्हणून 10 जर गुणला आपण ह्याला तर 2560 वर एक शून्य वाढेल आणि छेदामध्ये 64 येईल. आता जर 64 भाग दिला आपण तर 64 एक 64, 64 चोक 256 आणि वर 2 शून्य म्हणजे 400 झालं. म्हणजे हे 400 झाडं झाली. पण हे जे पहिलं झाड आहे ते यामध्ये आलेलं नाही, कारण अंतर न मोजताच पहिलं झाड लावलेलं असतंय, म्हणून त्याच्यामध्ये +1 करावं लागेल. म्हणजे टोटल होतील 401 झाडं. आता हे 401 झाडं रस्त्याच्या एका बाजूला 401, दुसऱ्या बाजूला पण 401, आणि म्हणून दुतर्फा, काळजीपूर्वक लक्षात ठेवा, दुतर्फा 802 झाडं लावावी लागतील. पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. तुमच्या समोर त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं पाहिजे, स्पष्टीकरण समजलं पाहिजे आणि काय घडालंय हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96 आहे, या ठिकाणी 3 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. दुसरं बी आहे, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोण पण एकरूप असतात असं म्हणणं आहे यांचं. त्यानंतर सी विधान आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता हे तिन्ही वाक्याचा जर विचार केला आपण, जर एखादा समांतरभुज चौकोनच ड्रॉ करून पाहिला तर लक्षात येईल आपल्या, पहा असा समांतरभुज चौकोन असतो. यामध्ये समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे पहिलं विधान सत्य आहे. समोरासमोरचे हे कोण पण सारखे असतात, म्हणजे सम्मुख कोण सारखे असतात, दुसरं पण सत्य आहे. आता जर आपण या ठिकाणी त्याचे कर्ण काढले, हा एक कर्ण आहे,
आणि हा दुसरा कर्ण. तर हे कर्ण पण एकमेकाला दुभागतात, हे लक्षात घ्या. हे कर्ण पण एकमेकाला दुभागतात असे. म्हणजे हे पण सत्य आहे. म्हणून या ठिकाणी ए बी सी हे तिन्ही सत्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 97. प्रश्न क्रमांक 97. यामध्ये आपणास काल जो आपण घटक शिकला षटकोनाकृती घन, तर षटकोनाकृती घन आकृती दिलेली आहे आपणास अशी. एक, 2, 3, 4, 5 आणि 6 असे हे षटकोनाकृती घन आहेत. आता यामध्ये या ठिकाणी असा एक षटकोन काढलेला आहे. तसाच वरच्या बाजूला पण एक षटकोन आहे. आणि यावर लेटर आहेत बी, एफ, सी, जी, ई, डी, ए आणि एच. तर पहिला पर्याय दिलेला आहे ए डॅश एच, दुसरा पर्याय दिलेला आहे बी डॅश जी, तिसरा पर्याय आहे सी डॅश ई आणि चौथा पर्याय आहे सी डॅश डी. तर समोरासमोरचे जे अक्षर आहेत यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे असं आपल्याला विचारले. चुकीची जोडी. ठीक आहे. तर आपण काल पाहिले षटकोन आकृती जर असेल तर एकाड एक 2चा डिफरन्स असतो. म्हणजे जसं ए आणि एच तर समोरासमोर असणारच आहेत, म्हणजे पहिली जोडी तर बरोबरच आहे. तर बी आणि जी मध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ही पण जोडी बरोबरच आहे. सी आणि डी यामध्ये पण 2चा फरक आहे, म्हणजे चौथं पण बरोबर आहे, म्हणजे तिसरं चुकीचं आहे. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 मध्ये आपल्याला दिलेला आहे 60 सेमी बाजू असणाऱ्या घन आकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस दराने किती रुपये खर्च येईल. तर या ठिकाणी जर आपण घन आकृती पाहिली तर अशी ही घन आकृती असेल. या घन आकृतीची प्रत्येक बाजू ही 60 सेमी दिलेली आहे. प्रत्येक बाजू 60 सेमी दिलेली आहे. लांबी, रुंदी, उंची सगळं 60च. आणि असं सांगितले की या घन आकृतीला बाहेरून रंग द्यायचा आहे आपल्यास. ठीक आहे. तर बाहेरून रंग द्यायचा आहे म्हणजे काय, आणि खालचा पृष्ठभाग तेवढा रंग द्यायचा नाही. म्हणजे आपण जर विचार केला या ठिकाणी हा खालचा पृष्ठ जो आहे तो रंगवायचा नाही, खालचा सोडून द्यायचा आहे आणि बाकी सर्व पृष्ठ रंगवायचे. मग आता याचं एकूण पृष्ठफळ किती होईल रंग देण्याचं. तर आपण जो खर्च आहे तो खर्च कसा आहे पहा, 30 रुपये प्रति चौरस मीटर असा खर्च आहे. म्हणजे खर्च हा 30 रुपये प्रति चौरस मीटर. आपली बाजू सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून याला आपण 0.6 मीटर असं मीटर मध्ये कन्व्हर्ट करूयात. आधीच बाजू किती केली, मीटर मध्ये कन्व्हर्ट केली. आणि मग आता पृष्ठफळ रंग देण्याचे एकूण पृष्ठफळ
तर आता एका पृष्ठाचं जर काढलं तर किती होईल, तर 0.6 कंसाचा वर्ग, कारण त्याची बाजू चौरस आकार आहे आणि अशा एकूण 5 बाजू आहेत. ठीक आहे, मग हे एकूण म्हणण्याऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल, एका पृष्ठाचे पृष्ठफळ म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, रंग देण्याचे एका पृष्ठाचे पृष्ठफळ. तर हे किती येईल मग, 0.36 मीटर वर्ग. आणि असे आपले 5 पृष्ठ असणार आहेत. खालचा एक सोडून दिला तर 5 पृष्ठाचे पृष्ठफळ जर काढलं आपण, तर 5 गुणिले 0.36. आता 5 गुणिले 0.36 हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 1.8 मीटर वर्ग. आणि याला 30 रुपये प्रमाणे खर्च आहे, म्हणून 30 रुपये प्रमाणे खर्च करूया. 30 न गुणलं तर आपणास 54 रुपये खर्च येईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. लक्षात घ्या, एका पृष्ठाला रंग दिला नाही, 5 पृष्ठाला रंग दिलाय, म्हणून 5 पृष्ठाचं पृष्ठफळ काढलेलं आहे आपण. तर हा 98 नंबरचा प्रश्न आहे. आपण 97 लिहिलेला आहे, 98 नंबरचा प्रश्न झालेला या ठिकाणी लक्षात येईल. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99 पाहूयात. प्रश्न क्रमांक 99, 99 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलंय 50 मीटर लांबी व 30 मीटर लांबी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरून 5 मीटरचा रस्ता काढलेला आहे. तर या ठिकाणी हा आयत आहे, ही एक बगीचा आहे, याची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर. या बगीचेच्या बाहेरून 5 मीटरचा रस्ता असा काढलाय पहा. हा 5 मीटरचा रस्ता असेल तर हा जो मोठा आयत आहे याची लांबी किती होईल, तर या मोठ्या आयताची लांबी होईल 60 मीटर. कारण इकडून 5 वाढलं आणि या बाजूकडून 5 वाढलं, हे लक्षात ठेवा. तसंच याची रुंदी किती होईल, तर रुंदी होईल 40 मीटर. आता जर रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल आपणास, तर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ. म्हणजे परीक्षेत आपल्याला हे असं सगळं रंगवत बसायचं नाही, आपल्याला कळलं पाहिजे बाहेरचं आयत आपले लांबी 60 आणि 40 व्हायला लागली, म्हणजे 60 गुणिले 40 वजा 50 गुणिले 30 इतकं जरी केलं तर हे होईल 2400 वजा 1500 बरोबर 900 मीटर वर्ग हे रस्त्याचे क्षेत्रफळ असेल. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. आणि पुन्हा पण हा रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 100. प्रश्न क्रमांक 100 91 पासून सुरू झाले की 120 पर्यंत आपल्याला हे प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 100 आहे, एका कोणाचा कोटिकोन 35 अंशाचा आहे. पहा, एका कोणाचा कोटिकोन 35 अंश. तर आपल्याला काय विचारले, त्या कोणाचा पूरक कोण किती आहे. आता दिलेल्या माहितीनुसार पहा, कोटिकोन 35 अंशाचा आहे, म्हणजे जर कोणाचे माप काढायचं असेल तर 90 मधून 35 वजा करावं लागेल, उत्तर येईल 55 अंश. हे झालं कोणाचं माप, लक्षात घ्या. आणि त्या कोणाचा पूरक काढायचा आहे म्हणून 180 मधून पुन्हा 55 वजा करायचं आहे, उत्तर येईल 125 अंश. ठीक आहे, म्हणजे असेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. खूप काही अवघडच विचारले असं काही नाही. आणि 2024 सारखाच पेपर 2025 ला असणार आहे, लक्षात ठेवा. पॅटर्न असाच राहील, हीच काठीण्य पातळी राहील. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 101.
प्रश्न क्रमांक 101 यामध्ये असं सांगितलंय 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 50. तर सूत्र माहिती आहे तुम्हाला 1 ते 50 पर्यंतची बेरीज करण्याचं. काय सूत्र आहे? 50 गुणिले 51 छेदामध्ये 2 म्हणजेच 25 गुणिले 51 येईल आणि हा गुणाकार येईल 1275. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 12 म्हणजेच 102 नंबर. प्रश्न क्रमांक 102 प्रश्न क्रमांक 102 मध्ये आपल्याला सांगितलंय स्वराने शिक्षणासाठी दशादशे 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर किती वर्षासाठी ती रक्कम घेतली होती? म्हणजे सरळ सरळ तुम्हाला मुद्दल दिलेला आहे. काल परवा शिकले आपण 80,000 रुपये लोन घेतलं होतं. व्याजाचा दर दिलेला आहे ऑलरेडी 10.7% आणि रास दिली आहे. रास ती आहे 96,800 रुपये. आता याच्यावरून तुम्ही सरळ व्याज काढू शकतात. तर सरळ व्याज किती होईल? तर 96,800 मधून मुद्दल वजा करा 16,800 रुपये सरळ व्याज होईल. आणि मग या किमती फक्त सूत्रामध्ये ठेवा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता हे वरचं जेवढं कॅल्क्युलेशन आहे ते सर्व तुम्हाला मनातल्या मनात करता आलं पाहिजे. आणि डायरेक्ट सरळ व्याज लिहित असताना या ठिकाणी 16,800 बरोबर 80,000 गुणिले 7 गुणिले क भागिले 100. तर हे 2 शून्य 2 शून्य कटतील आणि क ची किंमत काढायची असेल तर 16,800 भागिले 800 गुणिले 7 बरोबर क असं उत्तर येईल. पुन्हा हे 2 शून्य 2 शून्य कटतील. 8 न भाग जातो वर 8 एक 8 8 दोन्ही 16 8 एक 8 म्हणजे क बरोबर 21 छेदामध्ये 7 म्हणजे क बरोबर 3 वर्ष. हे व्याज 3 वर्षाचं असेल. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 103. बरेचसे प्रश्न आपण तो घटक शिकवत असताना ऑलरेडी घेतलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 103 आहे. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. विहानने हे मैदान आहे समजा. या आयताकृती मैदानाच्या कडेने म्हणजे समजा ABCD. तर ए पासून सुरुवात करून पूर्ण असा एक राऊंड मारला. असे 15 राऊंड मारलेत. किती राऊंड मारलेत? 15 फेऱ्या. आणि 15 फेऱ्याचे जे अंतर दिलेलं आहे ते आहे 5.1 किलोमीटर. किती आहे? 5.1 किलोमीटर. या मैदानाची लांबी आहे 100 मीटर. म्हणजे हे 100 मीटर आणि ही पण 100च मीटर. तर रुंदी किती आहे असं विचारले. तर आपल्याला काय करावं लागेल? 15 फेऱ्याचं अंतर दिलंय. त्यावरून आपण 1 फेऱ्याचं अंतर शोधावं लागेल. 1 फेऱ्याचे अंतर. तर 1 फेऱ्याचं अंतर काढताना काय करतो आपण? तर एकूण 1.5 किलोमीटर म्हणजे 5100 मीटर भागिले 15 करा. हे जर 15 ने भाग दिला तर तुम्हाला उत्तर मिळेल 340 मीटर. हे 340 म्हणजे आयताची परिमिती झाली. आयताची परिमिती. आता हे 340 आहे टोटल. त्यामधून 2 लांबी 200 200 आहेत. हे जर 200 200 वजा केलं तर उत्तर किती राहील? 140 मीटर. यामध्ये 2 रुंदी असणार आहेत. म्हणजे हे 70 मीटर असेल
आणि हे 70 मीटर असेल. आणि म्हणून आयताची रुंदी विचारली आहे तर ती येते 70 मीटर. कळालं का? पहा, अगदी काही कॅल्क्युलेशन आपण मनातल्या मनात करायचे आहेत, काही कॅल्क्युलेशन गरज असेल तर तेवढं आपल्याला लिहायचं आहे आणि या पद्धतीनं आपण हे सोडवता येतं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 104. प्रश्न क्रमांक 104. प्रश्न क्रमांक 104 यामध्ये आपल्याला सांगितलंय रुपये 1300 रकमेत 50 रुपयाच्या नोटा 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. म्हणजे 50 नोटाच्या 3/4 पट 20 रुपयाच्या नोटा आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? पहा, 20 रुपयाच्या नोटा किती आहेत आणि 50 रुपयाच्या नोटा किती आहेत हे जर आपण पाहिलं, म्हणजे जेवढ्या 50च्या आहेत, समजा 50 रुपयाच्या X नोटा असतील तर 20 रुपयाच्या 3/4 नोटा आहेत आणि एकूण रक्कम किती आहे? 1300 रुपये. आता 50 रुपयाची एकूण रक्कम किती होते पहा? एकूण रक्कम म्हणजे काय? 50 रुपये आणि नोटांची संख्या यांचा गुणाकार म्हणजेच 50x आणि 20x आणि यांचा जर गुणाकार केला म्हणजे 20 गुणिले 3/4 तर 4 या ठिकाणी 5 येईल म्हणजे हे होतं 15x. टोटल जर केली आपण हे 50x अधिक 15x बरोबर 1300 रुपये. तर हे होईल 65x बरोबर 1300 रुपये. म्हणजे 65 जर भागाकारामध्ये गेलं 1300 भागिले 65, 65 एक 65, 65 दोन्ही 130 आणि वर 0 म्हणजे x ची किंमत येणार आहे 20. म्हणजे 50 रुपयाच्या 20 नोटा आणि 20 रुपयाच्या नोटा किती आहेत? 3 गुणिले x म्हणजे 20 गुणिले 3 60 भागिले 4 म्हणजेच 50 रुपयाच्या 20 नोटा आणि 20 रुपयाच्या 15 नोटा. म्हणजे आपला जो पर्याय असणार आहे बरोबर तो असं येईल 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक आहेत. काय उत्तर असणार आहे याचं? 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक आहेत. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर त्रिकोणाची संख्या किती असा एक प्रश्न होता पहा. त्रिकोणाची संख्या किती आहे? तर त्रिकोणाची आकृती माझ्याकडे निश्चित नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 105 जो आहे तो त्रिकोण मोजणे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 106 घेऊयात. विकासने प्रत्येकी 120 रुपयाच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीचे 5 पेन व 140 रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली. तर एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? तर अगदी गुणाकार करायचे पहा. 125 रुपयाच्या 25 वह्या, 120 रुपयाच्या 25 वह्या, त्यानंतर 32 रुपयाचे 5 पेन आणि 140 रुपयाची एक कंपास पेटी. तर हा जर गुणाकार केला तर 12 गुणिले 25 म्हणजे 300 येतं आणि त्यावर एक 0. 32 गुणिले 5 म्हणजे 160 येतं आणि हे 140 रुपये. तर हे 3000 हे दोन्ही मिळून होतील 300 आणि टोटल येईल 3300 रुपये. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 117.
म्हणजे 107. प्रश्न क्रमांक 107. तर तो प्रश्न आहे 3 5 बॉक्स 2 बॉक्स 6 या संख्येला 3 ने भाग जातो तर बॉक्सची किंमत किती? तर मॅक्झिमम तुम्ही जर हा पेपर आता आपला सिलेबस संपलाय तर तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता, इतके सक्षम झालेले आहेत असं मला तरी वाटतं. बाकी आता तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला पण माहिती असू शकतो. पण मी सुरुवातीला जेव्हा क्लास सुरू केला होता तेव्हा सर्व मुलांना एक सांगितलं, तुम्हाला 20 ते 22 पेक्षा जास्त मार्क गणिताला असतील. आणि आज पण तेवढ्याच कॉन्फिडन्सने मी सांगू इच्छितो, तुमचे इतर विषयाचा कुठलाही विषय असू द्या त्यापेक्षा गणिताला चांगले मार्क असतील. मानसशास्त्रापेक्षा तर नक्कीच जास्त घेणार आहेत, कारण तुम्ही ते शास्त्रज्ञाचे नावं ऐकूनच विचार केला असेल की त्यांनी किती एवढ्या व्याख्या लिहिल्या, तेवढ्या त्यांना काही काम नव्हतं काय असं वाटत असेल. चला असो. यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की 3 न भाग जायचा असेल तरी तर कोणते अंक घेतो आपण? तर बेरीज पहा, 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 6 16. आता 16 मध्ये जे पर्याय दिलेत पहा, पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 9. जर तुम्ही इथं 4 आणि 4 घेतला तर बेरीज 24 येते, 3 ने भाग जातो. म्हणजे इथंच आपलं म्हणजे पडताळा घेऊन पण सोडवू शकतात तुम्ही. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 108. प्रश्न क्रमांक 108. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162 किलोमीटर अंतर पूर्ण करते, तर 450 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? बघा, 2.5 लिटर मध्ये 162.5 किलोमीटर अंतर पूर्ण करते, तर आपल्याला अंतर पूर्ण करायचं आहे 455 किलोमीटर. तर किती लिटर तेल लागेल? तर आपण तिरकस गुणाकार जर केला ना, 455 गुणिले 2.5 छेदामध्ये 162.5. आता काय होणार आहे, परीक्षेत आपल्याला हे जेवढे कॅल्क्युलेशन फास्ट करता येतील तेवढा वेळ आपला वाचेल. आणि तरीही 2.5 तास म्हणजे भरपूर वेळ आहे असं माझं मत आहे वैयक्तिक. तर पहा, 455 गुणिले वर जर 10 न गुणलं तर 25 होईल, खाली पण 10 न गुणलं तर 1625 होईल. आता तुम्हाला 5 न भाग जातो, 25 न जातो, आपल्याला किती न भाग घालायचा त्या पद्धतीने सोडवू शकतात. समजा तुम्हाला छेदाला 5 न भाग घालायचा आहे, 5 त्रिक 15, 1 उरले, 5 दोन्ही 10, 2 उरले, 5 5 25. वर तुम्ही इथं 5 न घालूयात, 5 न 45, 5 1 5. त्यानंतर 25 न डायरेक्ट भाग घालूयात. आता 25 1 25, 7 उरले, 25 त्रिक 75. आता वर आहे 91, खाली आहे 13, तर 13 1 13, 13 सत्ती 91, म्हणजे 7 लिटर पेट्रोल आवश्यक आहे. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 109. प्रश्न क्रमांक 109 आहे, 2020 ला प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षी महाराष्ट्र दिन कधी असेल? म्हणजे 2020 चा महाराष्ट्र दिन. तर पहा, आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. तर प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 तारीख, तर 26च्या पुढे किती दिवस आहेत? 27 28 29 30 31, म्हणजे जानेवारीचे 5 दिवस. हे लीप वर्ष आहे म्हणून फेब्रुवारीचा 1 दिवस घ्यावा लागेल.
मार्चचे 3 दिवस, एप्रिलचे 2 आणि मेचा 1. टोटल जर बेरीज केली तर 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 1 12 दिवस होईल. 12ला जर आपण 7 न भाग दिला तर बाकी येईल 5. म्हणजे गुरुवारच्या पुढे 5 दिवस, म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार हे या प्रश्नाचं उत्तर असेल. मंगळवार. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 110. प्रश्न क्रमांक 110 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, एका खोक्यात 150 ग्रॅम वजनाचे, म्हणजे 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे आहेत. प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आहेत. 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे आहेत. आणि खोक्यासह म्हणजे बॉक्ससह वजन आहे 6.25 किलो, म्हणजे 6250 ग्रॅम. तर रिकाम्या बॉक्सचं वजन किती असं प्रश्न विचारलाय. फक्त खोक्याचं वजन किती. तर हे 150 गुणिले 15 करा, तर हे येईल 2250 ग्रॅम. 28 गुणिले 100 म्हणजे 2800 ग्रॅम. 50 गुणिले 8 म्हणजे 400 ग्रॅम. आणि टोटल किती होतं पाहायचं. हे 0 5 8 आणि 4 12 आणि 2 14ला 4 हातचे 1 5450 ग्रॅम. मग हे 5450 ग्रॅम यामधून वजा करा 0080, म्हणजे रिकाम्या खोक्याचं वजन असेल 800 ग्रॅम. तर कॅल्क्युलेशन कसं करायचं, कोण्या पद्धतीनं करायचं, त्या सोप्या पद्धती थोड्या लक्षात आलं की तुम्हाला हे सोडवता येतं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 111. प्रश्न क्रमांक 111. राजेशचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. पहा, राजचे आजचे वय बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती. पहा, या गणितामध्ये सगळ्यात महत्वाचा क्ल्यू काय आहे, बहिणीपेक्षा राज 4 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे. आता 5 वर्षानंतरचं वय दिले पहा, 5 वर्षानंतर किती आहे बेरीज, 30 वर्ष त्यांच्या वयाची. म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल आज, तर ती असेल 20 वर्ष बेरीज. आज बेरीज 20 आणि फरक किती आहे, तर 2 वर्ष. फरक आहे 4 वर्ष. ठीक आहे. तर राज हा मोठा आहे, म्हणजे राजचं जर वय काढायचं असेल तर बेरीज आणि फरक यांची बेरीज करून 2 न भागायचं, म्हणजे 24/2 म्हणजेच 8 वर्ष हे राजचं वय आहे. कधीचं,
सॉरी 24/2 म्हणजे 12 वर्ष. तर आज किती वय आहे राजचं? 12 वर्ष. म्हणजे 2 वर्षापूर्वी राजचं वय असेल 10 वर्ष. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 112. प्रश्न क्रमांक 112 आहे, 400 पैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती? तर याला गुणिले 100 करा, फक्त तुम्हाला उत्तर मिळेल लगेच. तर हे 2 शून्य 2 शून्य कटले, 4 न भाग देऊयात आपण. 4 1 4, 4 8 32, 4 5 20. तर हे 85% काय आहेत? उपस्थित. पण आपल्याला काय विचारले? गैरहजर विद्यार्थी किती? गैरहजर. तर 85% उपस्थित म्हणजे 15% गैरहजर. ठीक आहे, म्हणजे किती वेळामध्ये प्रश्न सुटतो हे पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 113 असं विचारलेलं आहे पहा, 560 रुपयाला वस्तू विक्री केली असता जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा 640 रुपयाला विक्री केल्यास तिप्पट नफा होतो. कुणाच्या? तोट्याच्या तिप्पट. म्हणजे तोटा जर x रुपये असेल तर नफा होणार 3x. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर खरेदी किंमत काढताना हे 3x अधिक x ची बेरीज करा, बरोबर 640 मधून 560 वजा करा, म्हणजे 4x बरोबर येईल 80. म्हणजे x ची किंमत येईल 20 रुपये. x ची किंमत 20 म्हणजेच काय? तर तोटा 20 रुपये होईल. बघा, 560ला विकली की 20 रुपये तोटा झाला. म्हणजे खरेदी किंमत असायला पाहिजे 560 अधिक 20 म्हणजे 580 रुपये. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 114. प्रश्न क्रमांक 114 आहे, एक संख्या दिली आहे तुम्हाला 5 6 7 4 3 8. तर यामध्ये असं विचारले, 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आता 6ची स्थानिक किंमत म्हणजेच 60,000. 4ची स्थानिक किंमत 400च्या किती पट? च्या पट. तर आता ही पट काढायचे, तर हे 400 इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे 60,000 भागिले 400. 2 शून्य 2 शून्य कटलं, 4 1 4, 4 1 4, 2 उरले 4 5 20 आणि हे 0. म्हणजे याचं उत्तर किती येईल? पट बरोबर 150 पट. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 115. आणि आज आपण सर्व प्रश्न पाहिल्यानंतरच क्लास थांबवणार आहोत. प्रश्न क्रमांक 115. प्रश्न क्रमांक 115 आहे, लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. पहा काय सांगितले, लांबीच्या निमपट रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. आणि जर रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचं क्षेत्रफळ किती होईल? म्हणजे काय करायचे आपल्याला, याची अगोदर लांबी रुंदी शोधायची आहे आणि त्यानंतर रुंदी करायची आहे 3/4 पट आणि लांबी करायची आहे 3/2 पट. आता आधी आपल्याला हे समजलं पाहिजे की लांबीच्या निम्मी रुंदी
मग आपण असं विचार करूया की रुंदी आहे x, तर लांबी त्याच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे 2x. म्हणजे लांबीच्या निम्मी रुंदी झाली. आणि त्याचं क्षेत्रफळ 288 आहे, म्हणजे x गुणिले 2x बरोबर 288, म्हणजेच x वर्ग बरोबर 288 छेदामध्ये 2, म्हणजे x वर्ग बरोबर 144, म्हणजे x बरोबर 12. म्हणजे लांबी किती आली 12 आणि रुंदी किती आली, सॉरी रुंदी 12 आणि लांबी 24. आता आपल्याला रुंदी किती करायची आहे, तर 3/4 पट गुणिले 12, तर हे होईल 9 सेमी. आणि लांबी किती करायची आहे, 3/2 पट म्हणजे 24 जर केला आपण तर 36 सेंटीमीटर. म्हणजे रुंदी 9 आणि लांबी 36. मग क्षेत्रफळ किती होईल, 36 गुणिले 9 म्हणजेच 324 सेंटीमीटर वर्ग, असं त्याचं उत्तर येईल. म्हणजे दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला लांबी रुंदी शोधावी लागेल आणि त्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतात नवीन आयताचं. तर आता फक्त 5 प्रश्न राहिलेत, 5 मिनिटांमध्ये संपतात, त्यामुळं सर्व पेपर आपला क्लिअर होईल. तर यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 116. 8 पोत्यामध्ये अनुक्रमे वजन दिलेलं आहे आपल्याकडे. 8 पोते 40 किलो, दुसऱ्या पोत्यामध्ये 25 किलो, तिसऱ्यात 72 किलो, चौथ्यात 69 किलो, त्यानंतर 63 किलो, 58 किलो, 45 किलो आणि 38 किलो. आता हा सगळा गहू एकत्र केलेला आहे टोटल, आणि तो 10 पोत्यामध्ये भरला तर प्रत्येक पोत्यामध्ये किती येईल. आता या सगळ्यांची बेरीज येते 410, आणि 10 पोत्यामध्ये भरला तर उत्तर येईल प्रत्येक पोत्यामध्ये 41 किलो भरावा लागेल. ठीक आहे, या पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 117. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकांचे 272 रुपये भर घालून 1001 रुपयाची रक्कम पूरग्रस्तांना दिली. म्हणजे पहा, वर्गात विद्यार्थी होते x, प्रत्येकाने गोळा केले x, त्याच्यात 272 शिक्षकांनी मिसळले, टोटल झाले 1001. तर वर्गात मुले किती. आता हे 272 आधी तिकडे वजा करा, म्हणजे इथं राहील काय, x वर्ग बरोबर 1001 वजा 272, म्हणजेच x वर्ग बरोबर 729 येईल, आणि त्याचं वर्गमूळ काढलं तर ते येईल 27. म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी होते 27 आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी गोळा केले 27 रुपये. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 118. आता 118, 119 आणि 120 तीनच प्रश्न राहिलेत. तर 118 मध्ये आपल्याला सांगितलंय एक वर्तुळ दिलेला आहे आणि या वर्तुळावर जी पर्यंतचे एकूण सर्व बिंदू दिलेले आहेत, म्हणजे जसं की A, B, C, D, E, F, G आणि H, आणि 2 रेषा जोडलेल्या आहेत अशा. आणि आपल्याला विचारले की अजून किती रेषा जोडता येतील. आता बिंदू किती आहेत, 8. मग 8 गुणिले 7 भागिले 2 करा, तर हे उत्तर येईल 28 रेषाखंड. पण यामधले पण 2 ऑलरेडी जोडलेत, म्हणजे राहिलेत किती मग, 26 रेषाखंड. म्हणजे आणखी 26 जोडता येतील. पर्यायामध्ये 28 पण आहे आणि 26 पण आहे, काळजीपूर्वक सोडवा फक्त. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 119. प्रश्न क्रमांक 119 मध्ये जर आपण पाहिलं तर एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवरील खांब व शिडीमधील अंतर किती आहे.
तर पहा एक विद्युत पोल आहे, म्हणजे हा विद्युत पोल आहे असं समजूयात आपण. याच्यावर ह्या लाईटच्या तारा आहेत अशा. ठीक आहे. तर या विद्युत पोलची उंची जमिनीपासून आहे 9 मीटर आणि याला एक शिडी लावली, अशी शिडी. या पोलवर तारा दुरुस्ती करायला शिडी लावली असेल. तर हे पोलचं खालचं टोक, हे पोल आणि ही शिडी, हे शिडीचं खालचं टोक, याच्यामध्ये किती अंतर आहे असं विचारलंय. आता ही उंची आहे 9, शिडी आहे 15 मीटर आणि आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल तर 9, 12, 15 म्हणजे ही बाजू असायला पाहिजे 12 मीटर. 5 सेकंदामध्ये उत्तर येतं जर तुम्हाला त्रिकूट पाठ असेल तर. ठीक आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 120 आणि आजचा शेवटचा प्रश्न. तर 120 नंबरचा प्रश्न आहे, 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया 3 पुरुष यांची 2 दिवसातली मजुरी 7,200 रुपये होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रिया 1 दिवसासाठी किती रुपये मजुरी होईल? आता या ठिकाणी पहा, 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसामध्ये दिलेला आहे. म्हणजे पुरुषांची जर मजुरी एक्स प्रमाणात मांडली, म्हणजे स्त्रियाची समजा एक्स धरूयात, पुरुषाची येईल वाय, म्हणजे 5y, आणि ह्याला जर 5 न गुणला आपण 5 दिवसाची मजुरी, तर ती येते 20,000 रुपये. याचा अर्थ जर 5 न भागलं तर उत्तर येईल 5x अधिक 5y बरोबर 400. ₹4,000 येतं. ओके, सॉरी. म्हणजे 5 स्त्रिया आणि 5 पुरुषांची एका दिवसाची मजुरी किती आली? 4,000. तसंच आता 7 स्त्रिया आणि 5 पुरुषांची 2 दिवसाची, म्हणजे 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी दिलेली आहे 7,200. म्हणजे जर 2 न भागलं तर इथं उत्तर येईल 7x अधिक 5 7x अधिक 3y बरोबर 3,600. तर आता या समीकरणामध्ये इथं 5x 5y आहे. याला जर पुन्हा 5 न भाग दिला सगळ्यांनाच, तर आपण असं लिहू शकतो x अधिक y बरोबर 800. पुन्हा या जर समीकरणाला 3 न गुणलं तर हे काय होईल? 3x अधिक 3y बरोबर 2400. आणि हे समीकरण जर इथं वजा केलं आपण, 3x अधिक 3y बरोबर 2400, तर हे 3y कॅन्सल होईल. 7x मधनं 3x गेले, 4x बरोबर 1200 रुपये. आणि यावरून आपल्याला x ची किंमत 300. आता x अधिक y दोन्हीचे 800 आहे, म्हणजे y ची किंमत येईल 500. म्हणजे ही आहे स्त्रीची मजुरी, ही आहे पुरुषाची मजुरी. आता आपल्याला काय विचारले गणितामध्ये? 1 पुरुष आणि 2 स्त्री यांची मजुरी किती? तर 1 पुरुषाची 500 आणि 2 स्त्रियाची 300 म्हणजे 600. टोटल होईल 1100 रुपये. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. तर जवळपास 1 तासामध्ये आपले हे सगळे प्रश्न तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. काही प्रश्न आधी सोडवल्यामुळे पण लवकर झाले असतील, परंतु जर तुम्ही विचार केलात पूर्ण 1.5 तासाचा, तर 1.5 तासामध्ये तुम्हाला गणितासाठी किमान 30 प्रश्नासाठी 40 ते 45 मिनिट वेळ मिळणार आहे. त्यामधले जवळपास 10 ते 15 प्रश्न तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये सुटणार आहेत आणि राहिलेल्या 15 म्हणजे प्रश्नाला तुम्हाला किमान 30 मिनिट म्हणजे अर्धा तास वेळ मिळणार आहे 15 प्रश्नासाठी. त्यामुळे त्या जर स्पीडनं किंवा सरावानं तुम्ही सोडवलं तर नक्कीच तुम्हाला हे लक्षात येईल. तर या पद्धतीनं 2024चा पेपर आणि प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे.